माझे संयोजक शिंगाडे मॅडम, रेखा गायकवाड मॅडम, प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपचे सर्व मान्यवर, उपासक, उपासिका. आज मी तुमच्याशी एक वेगळ्या विषयावर संवाद साधतो आहे की आपण सगळेच बुद्धांप्रती नतमस्तक होत असतो, श्रद्धाभाव व्यक्त करत असतो. परंतु काही बाबी आपण जे करत असतो आणि ते करताना आपण नेमकं काय करतो याची मात्र बरेचशा लोकांना कल्पना नसते. तेव्हा आजचा जो विषय आहे, बुद्धांप्रती श्रद्धाभाव व्यक्त करताना आपण काय करावं? किंवा त्याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे, या समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हे महत्त्वाचे यासाठी आहे कारण की बुद्धिस्ट ट्रेडिशन्समध्ये या ट्रेडिशन्स किंवा त्याचं पालन करत असताना आपण नेमकं काय करतो, त्याचे परिणाम काय होतात, ते कसं करावं, या संबंधाने आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर बुद्धाप्रती श्रद्धाभाव व्यक्त करत असताना जेव्हा एखादा बौद्ध व्यक्ती बुद्धाप्रती किंवा संघाप्रती श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी जातो, तेव्हा त्याने आदराने आपले दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना जोडून कपाळावर ठेवून योग्य स्थानी बसणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता ते कसं बसतात आपण या स्लाइडमध्ये पाहू शकता किंवा उभे असतानाही ते कशा पद्धतीने आपला श्रद्धाभाव बुद्धांप्रती व्यक्त करता येतं. दोन्ही हात जोडून मस्तकाला दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना जोडून आपण आपल्या कपाळावर ठेवून उभं राहून किंवा बसून आपण बुद्धांप्रती श्रद्धाभाव व्यक्त करत असतो. आता हे जे स्थान आहेत आपले श्रद्धास्थान, हे श्रद्धास्थान आपले 6 दोषापासून मुक्त असावं. ते खूप दूर असू नये, खूप जवळही असू नये, ना संतिके ना दुरे असं म्हणतात पालीमध्ये. समोर असणे किंवा मागे असणे किंवा उंच ठिकाणी असणे किंवा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने असू नये. मग त्याने त्यास जे हवे आहे, जी आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे, ती त्याने व्यक्त करावी. त्याने आपला श्रद्धाभाव व्यक्त करताना बुद्धाकडे पाठ न वळविता बुद्ध मूर्तीपुढेच साधारणतः 5-7 पावलं पाठीमागे उभं राहून मागे कपाळावर हात जोडून परत जावं, अशी एक बौद्ध परंपरा आपल्याला दिसून येते. आता बुद्धांप्रती जेव्हा आपण श्रद्धाभाव व्यक्त करतो, तेव्हा ती श्रद्धा आपण शरीराद्वारे आपण व्यक्त करत असतो, म्हणजे कायाने वंदन करत असतो. शब्दाने श्रद्धाभाव व्यक्त करत असतो, म्हणजे त्याला वची वंदना असं म्हणतात. आणि मानसिक श्रद्धाभाव सुद्धा व्यक्त करत असतो, कारण का की तो आपल्या मनामध्ये असतो आणि मनोवंदना आपण करत असतो, म्हणजे कायेने, वाचेने आणि मनाने आपण बुद्धांप्रती श्रद्धाभाव व्यक्त करत असतो. या तिन्ही अंगाने आपण बुद्धांना वंदन करत असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता शरीराने श्रद्धाभाव व्यक्त करत असताना जो कोणी व्यक्ती बुद्धांना शरीराने वंदन करतो, थोडक्यात कायेने वंदन करतो, त्याने शरीराच्या 5ही भागांनी जमिनीला स्पर्श करावा लागतो. आणि हे 5 भाग म्हणजे काय? तर कपाळ, आपले दोन्ही हात, 2 गुडघे, याला स्पर्शाची पंचविधी असं म्हणतात. म्हणजे आपण पंचांग प्रणाम करतो, 5 अंगांनी बुद्धांना वंदन करतो. तर ते कसं करतोय आपण, ते आता पाहूया. की सर्वप्रथम आपण बुद्धांपुढे बसताना अशा पद्धतीनं अशा पोझिशनमध्ये पुरुषांनी बसायला हवं. आपले दोन्ही पाय पाठीमागे दुमडून आणि पंजे जमिनीला स्पर्श करून मांडीवर हात ठेवून सरळ आपण बसलं पाहिजे. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं बसल्यानंतर आपली दुसरी पोझिशन ही अशी असली पाहिजे. छातीजवळ आपले दोन्ही हात जोडून आपण बुद्धांपुढे बसलं पाहिजे. आणि तिसरी पोझिशन वंदन करताना आपले दोन्ही हात कपाळाला जोडायचे
म्हणजे दोन्ही तळवे जोडून आपण ते कपाळाजवळ घ्यायचे आणि दोन्ही हात कपाळाला जोडल्यानंतर आता आपण वंदन करतो आहोत पंच अंगानी. म्हणजे कपाळाने, दोन्ही हातांनी आणि दोन्ही गुडघे म्हणजे हे 5 अंग शरीराचे. या 5 अंगाने आपण बुद्धांना वंदन करतो आहोत आणि वंदन करताना आपण कसं वंदन करायचं? जसं मी तुम्हाला सांगितलं, की पहिली पोझिशन, ही दुसरी पोझिशन, ही तिसरी पोझिशन आणि सर्वात शेवटी आपण बुद्धांपुढे नतमस्तक होतो पंच अंगानी. म्हणजे अशा पद्धतीनं आपण वंदन करायला हवं. ही बौद्ध परंपरा आहे, की पंच अंगाने वंदन कसं करायचं. आपण महाराष्ट्रामध्ये विशेषतः वंदन कसं करायचं बुद्धांना, तर अनेक प्रकारे वंदन करण्याची आपल्याकडे पद्धती आहे. कोणी कसंही बसतं, कसंही पद्धतीने वंदन करतं. परंतु पंच अंगानी बुद्धांप्रती खऱ्या अर्थाने जेव्हा आपण श्रद्धाभाव व्यक्त करत असतो, तर अशा पद्धतीनं बुद्धांना वंदन करण्याची आपली ही फार जुनी ट्रॅडिशन आहे आणि आपण अशा पद्धतीनं बुद्धांप्रती श्रद्धाभाव व्यक्त करावा. आता हे पुरुषांसंदर्भात झालं. जर महिला असतील तर थोडासा फरक आहे. जर महिला असतील तर महिला असतील तर त्यांनी आपले पाय म्हणजे पुरुष जेव्हा होते तर ते आपल्या पंजावर ते बसलेले होते. परंतु आता स्त्रिया जर असतील तर त्यांनी अशा पद्धतीने आपले पाय दुमडून बसावं. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सगळ्यांना, की अशा पद्धतीनं स्त्रियांनी बसायचं. पाय दुमडून, दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. त्याच्यानंतर सेकंड पोझिशन, हात जोडायचे. त्याच्यानंतर तिसरी पोझिशन, कपाळाला हात लावायचे आणि चौथी पोझिशन म्हणजे खऱ्या अर्थाने पंच अंगानी वंदन करायचं. जेव्हा की आता तुम्ही या चित्रामध्ये पाहत असाल, की स्त्री कशा पद्धतीनं तिने आपले पाय दुमडलेले आहेत, हे तुम्हाला इथं स्पष्टपणे दिसतं. अशा पद्धतीनं आपण बुद्धांना वंदन करायला हवं. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये फक्त एक छोटासा असा मूलभूत फरक आपल्याला दिसतो, की स्त्रिया अशा पद्धतीनं त्यांनी बुद्धांना वंदन करायला हवं. जेव्हा की पुरुष मंडळी जेव्हा बुद्धांना वंदन करते, तर तेव्हा थोडीशी पोझिशन वेगळी असते. आता इथे पाहाल तुम्ही, तर हे जे पाय आहेत, पंजावर पुरुषांनी बसायचं असतं. एवढाच फरक आपल्याला स्त्री-पुरुषामध्ये दिसून येतो. अन्यथा बाकी सर्व पोझिशन्स सर्व सारख्या आहेत. याचं फक्त आपण भान ठेवावं. आणि अशा पद्धतीनं आपण पंचांग विधी म्हणजे बुद्धांप्रती, धम्माप्रती, संघाप्रती आपण श्रद्धावान होत असतो. पंच अंगानी त्यांना वंदन करत असतो. कायेने, वाचेने आणि मनाने अशा पद्धतीने. आता आपण पुढे जाऊया, की उभे असताना म्हणजे आता रस्त्यातून आपण जात आहोत आणि रस्त्यातून जात असताना आता रस्त्यातून आपण जात असताना आपण पाहतो, तुम्ही ही स्क्रीन माझी मोठी करू शकता. आता रस्त्याने आपण एखादा जात असताना एखादा भिक्षुणी आपल्याला रस्त्यात दिसते, वाटेत भेटते, तर आपण काय करायचं? तर आपण थांबावं. डोक्यावर जर आपल्या टोपी असेल, छत्र असेल, छत्री वगैरे आणि पादत्राणे म्हणजे पायातील जोडे, चपला जे काही असतील ते आपण
बाजूला काढायचं. आपले दोन्ही हात तळवे जोडून कपाळावर उभे राहून आपण शरीर पुढे झुकवून त्यांच्याप्रती श्रद्धाभाव व्यक्त केला पाहिजे, म्हणजे संघाप्रती. भिक्षू, भिक्षुणी कुणीही असतील तर त्यांच्याप्रती अशा पद्धतीनं आपण आपला श्रद्धाभाव व्यक्त करावा. आणि बसून जर श्रद्धाभाव व्यक्त करायचा असेल तर स्त्री किंवा पुरुष ज्या पद्धतीने आता मी तुम्हाला सांगितलं, की कशा पद्धतीनं पंचांग प्रणाम आपण करायला हवा. 5 अंगाने आपण कशा पद्धतीनं प्रणाम करतो, हे आता आपण पाहिलेलं आहे. आणि श्रद्धाभाव व्यक्त करत असताना आपण असं म्हणावं, बुद्धं पूजेमी, धम्मं पूजेमी, संघं पूजेमी. म्हणजे काय, तर मी बुद्धांना, धम्मांना आणि संघाला वंदन करतो किंवा करीते. अशा पद्धतीने आपण 3दा त्याचं उच्चारण करावं. बुद्धं पूजेमी, धम्मं पूजेमी, संघं पूजेमी. आता कुठलेही धम्मकार्य जेव्हा आपण पार पाडतो, विशेषतः बौद्ध राष्ट्रांमध्ये पुण्यकर्म करताना जसे आपण काही वेळेस दान देतो, अष्टशील, दशशील, पंचशील आपण जेव्हा ग्रहण करतो, तर तेव्हा सर्वप्रथम आपण संघाला वंदन करतो, जिथं कुठे असं जर तिथं भिक्षू असतील. आणि सुरुवात करण्यासाठी भंतेंना आपण परवानगी मागतो. परवानगी अशी मागतो, ओकास. ओकास म्हणजे आपण अवकाश मागतो, थोडा वेळ मागतो. तो वेळ यासाठी मागतो, की आपण उपासक, उपासिका आपल्या काही इच्छा, अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण व्हाव्यात. म्हणून संघाने आशीर्वाद द्यावा यासाठी आपण अवकाश मागतोय. आणि हा अवकाश मागत असताना आपण काय बरं म्हणतो? आपण असं म्हणत असतो, ओकास वंदामी बनते, द्वारतयेन कतं सब्ब अपराधं खमतु मे बनते, द्वितीयंपि तृतीयंपि. म्हणजे काय, तर म्हणते, मला वेळ द्या, मी आपणास वंदन करीत आहे. काया, वाचा, मनाने माझ्याकडून काही अपराध झाले असतील ते सर्व क्षमा करा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा. आता हे जे आपण रिसायटेशन करतो, द्वारतयेन कथं सब्ब अपराधं खमतु मे बनते, माझ्याकडून काही अपराध झाले असतील काया, वाचा, मनाने, तर आपण क्षमा करावी. असं आपण का म्हणत असतो? तर याच्या संदर्भ आणि त्याच्यावर चर्चा मी आपल्याशी करणार आहे. परंतु आपण नेमकं काय करतो हे आपल्याला माहित पाहिजे. आणि नंतर आम भंते असं म्हणत आपण भिक्षू संघाकडून त्रिशरण आणि पंचशील घेतो, ग्रहण करतो आणि त्याचं पालन करावं असं भिक्खू संघ आपल्याला सूचना करतो. छोटेखानी ते आपल्याला उपदेश देतात. आणि त्याच्यानंतर आपण भिक्खू संघाला दान देतो. दान दिल्यानंतर ते पुण्यानुमोदन करतात उपासक, उपासिका. अ, काय की आपण पाणी सोडतो. मी तुम्हाला ते स्लाइड्स नाही दाखवली. तर आपण सर्वात शेवटी पुण्यानुमोदन करतो आणि पाणी सोडतो आणि भावना व्यक्त करतो, की आपण हे जे काही पुण्य अर्जित केलेलं आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं. आपल्या नातेवाईकांना किंवा इतर मान्यवरांना ते प्राप्त व्हावं म्हणून आपण त्या पुण्याचं वितरण करत असतो. आता हे सर्व करत असताना आपण संघाला जी परवानगी मागतो, द्वारतयेन कथं सब्ब अपराधं खमतु मे बनते. म्हणजे माझ्याकडून जाणते, अजाणते काही अपराध झाला असेल, तर आपण मला क्षमा करावी. म्हणजे त्या अपराधापासून मुक्त होण्यासाठी मग ते शारीरिक असो, शाब्दिक असो की मानसिक कृत्य असो आपलं, तर मी बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नांना 3दा कपाळावर दोन्ही हात ठेवून अत्यंत आदराने मी वंदन करतो किंवा आपण वंदन करतो. आणि अशी भावना करतो, की माझ्यामुळं शारीरिक, शाब्दिक किंवा मानसिक जे काही अपराध झाले असतील, तर त्यापासून मला संघ क्षमा करो, अशी आपण भावना व्यक्त करतो. असं का बरं आपण करतो? काय कारण आहे? आणि आपण काय केलं असतं जाणते अजाणतेपणी, हे सुद्धा लक्षात घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग हे सर्व
इतरांच्या पूजेसारखं होईल. आपण जाणीवपूर्वक हे सर्व करत असतो. त्याचे कारण मी आता पुढील प्रमाणे तुमच्यासमोर मांडत आहे, की जेव्हा मी असं म्हणतो सब अपराधं, सर्व माझे जे अपराध आहेत ते क्षमा असावी. तर माझ्या कर्तृत्वामुळे जर काही माझ्याकडून वाईट कृत्य झालं असेल, तर काय होतं, तर मनुष्य जन्म किंवा आपलं निधन झालं, तर आपला जो जन्म आहे, त्या अपराधामुळं जे वाईट कृत्य आपण केलेलं आहे, जाणते अजाणते, काया वाचा मनाने, तर त्याचा परिणाम म्हणून आपला जन्म असुरी योनीत, तिरच्छान म्हणजे प्राणिमात्र आणि भूत किंवा नरकामध्ये होतो. हा कर्माचा विपाक असतो. जाणते अजाणतेपणे आपल्याकडून काही दोष झाला, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अशा ठिकाणी जन्म मिळतो. दुर्गती त्याला म्हणतात. अपाय लोक पण म्हणतात. ज्याच्यामध्ये असुर लोक आहेत, प्राणी मात्र आहेत, भूतप्रेत आहेत किंवा नरक योनीमध्ये जन्म ग्रहण करावा लागतो आणि येथील जो जन्म असतो तो फार दुःखदायी असतो. अनेक कल्पपर्यंत, अनेक कालावधीपर्यंत आपल्याला ते दुःख भोगावं लागतं. अनेक बुद्ध येतात आणि जातात, परंतु तिथून मात्र काही सुटका होत नाही. अशा पद्धतीचं हा जो जन्म आहे असुरांचा, प्राणिमात्रांचा, भूत आणि नरक योनीमध्ये, तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळावी. जर माझ्याकडून काही अपराध झाला असेल काया, वाचा, मनाने, जाणते, अजाणते, माहीत नसल्यामुळं, तर आपण त्यांच्याकडे क्षमा मागतो. दुसरं असं की 3 कप्प म्हणजे 3 डिझास्टर्स ज्याला असं आपण म्हणू, की बरेचदा असं होतं, की आपला जन्म अशा वेळेस होतो, की जेव्हा मनुष्यामध्ये फार आसक्ती असते, म्हणजे लोभ असतो. अशा वेळी जन्म होतो, की जेव्हा अस्त्र-शस्त्र आणि मनुष्यामध्ये फार द्वेष असतो आणि युद्धजन्य परिस्थिती असते. ते अशा वेळी सुद्धा जन्म होतो. अशा वेळी जन्म होतो, की जेव्हा फार रोगांची साथ असते आणि ही रोगांची साथ असण्याचं मूळ कारण म्हणजे लोकांमध्ये असलेलं अज्ञान त्याला कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे या रोगांच्या साथी सुद्धा येताना आपल्याला दिसतात. तर त्यानंतर अशा वेळेस आपला जन्म जरी झाला, तर यापासून आपण मुक्त राहावं, अशी आपण भावना व्यक्त करत असतो. कारण काय, की हे जे संकट असतात, हे संकट कधीही येऊ शकतात. तर यापासून आपल्याला आपला बचाव व्हावा, यासाठी आपण अशा पद्धतीत "सब अपराधं क्षमतु मे" भन्ते असं म्हणत असतो. आणखी काय, तर काही अयोग्य वेळा असतात. ज्याला 8 अठ्ठखन्ना असं म्हणतात. म्हणजे काय, तर असा जन्म आपल्याला नको, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की एकतर नरकामध्ये जन्म होणं, प्राणी मात्रांमध्ये जन्म होणं, प्रेतांमध्ये जन्म होणं, हे दुःखदायी आहेतच. त्याचप्रमाणे ब्रह्मलोकामध्ये एक अशी देवता आहे किंवा असं एक स्थान आहे, ज्याला असंय्य ब्रह्मा असं म्हणतात. असंय्य ब्रह्मा म्हणजे तिथे जन्म होतो, परंतु संज्ञा नसते. म्हणजे विदाऊट माइंड तिथे जन्म होत असतो. आणि त्यांचं जे आयुर्मान आहे ते फार मोठं असतं. तिथे आपण आपला जन्म होऊ नये, अशा पद्धतीची भावना आपण व्यक्त करत असतो. त्याचप्रमाणे अरूप ब्रह्मलोक. अरूप ब्रह्म लोकांमध्ये का नाही? कारण काय की तिथं तिथं केवळ आणि केवळ चित्त असतं, शरीर नसतं. म्हणजे तिथेही जीवन आहे, परंतु त्यांचा जो कालावधी आहे, तो इतका मोठा आहे, की अनेक बुद्ध येतील आणि जातील, परंतु तिथून काही सुटका होण्याची सूचिन्ह नसतात. याचं एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे असित मुनी, ज्याचा जन्म या अरूप लोकांमध्ये होतो आणि जेव्हा तो सिद्धार्थ गौतमाचं दर्शन घेतो, तर तेव्हा त्यांना कळतं, की हे बालक निश्चितच बुद्ध होणार आहे. परंतु जेव्हा यांचं हे बुद्ध होतील, तेव्हा मी इथे नसेल आणि म्हणून तो रडताना आपल्याला दिसतो. सुरुवातीला तो हसतो आणि नंतर रडतो. त्या रडण्याचं कारण हे, की
त्याच्या मृत्यू पश्चात त्याचा जो जन्म आहे तो नरक योनीमध्ये नव्हे, तर ज्याला आपण म्हणतो की अरूप ब्रह्मलोकांमध्ये त्याचा जन्म होतो. अरूप ब्रह्मलोकामध्ये केवळ चित्त असतं, शरीर नसतं. त्याच्यामुळं होतं काय, की बुद्धाची जी शिकवण आहे, ती शिकवण ते आत्मसात करू शकत नाही, त्याचा अनुभव घेऊ शकत नाही आणि ते मुक्त होण्यासाठी असक्षम आहेत असं म्हणायलाही काही हरकत नाही. आणि म्हणून आपण अशा ठिकाणी आपला जन्म होऊ नये, अशी आपण भावना व्यक्त करतो. दुसरं की मनुष्य जन्म तर प्राप्त होतो, परंतु अशा ठिकाणी प्राप्त होतो, दुर्गम देशांमध्ये प्राप्त होतं, की जिथे बुद्ध किंवा संघाला भेटणं फार कठीण असतं. थोडक्यात काय तर बुद्धाची शिकवण ग्रहण करणं फार कठीण असतं. असं म्हटलं तर काही फारसं वावगं होणार नाही. तर अशा ठिकाणी सुद्धा आपला जन्म होऊ नये. त्याच्यानंतर आहे मनुष्य जन्म तर होतो, परंतु व्यक्ती चुकीच्या धारणा ग्रहण केलेला असतो त्याने. म्हणजे बुद्ध आणि संघाबाबत, त्याच्या शिकवणीबाबत त्याच्या मनामध्ये फार वेगळंच काही सुरू असतं. त्याचा बरेचदा त्याच्यावर विश्वास नसतो आणि त्याच्या मनामध्ये चुकीच्या धारणा असतात, की हे असं नाही, हे असं आहे. अशा प्रकारे. त्याच्यानंतर होतो मनुष्य जन्म, परंतु हा जो जन्म आहे, तो बुद्धिहीन असतो. म्हणजे लो इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, की अशा पद्धतीनं किंवा त्याला बुद्ध शिकवण समजून घेता येत नाही, असाही मनुष्य जन्म असतो. आणखी मनुष्य जन्म होतो, परंतु बुद्धी आहे. बुद्ध शिकवण समजून घेऊ शकतो. परंतु अशा वेळी त्याचा जन्म होतो, की जेव्हा बुद्ध शासन नाही किंवा बुद्धाचं अस्तित्व नाही किंवा बुद्धाची शिकवण अस्तित्वात नाही अशा वेळेस. आता हे कधी होतं? जसं की आता सध्याच्या कालावधीमध्ये आपण बुद्ध शासनामध्ये आहोत आणि हे शासन अजून 2400 वर्ष राहणार आहे. त्याच्यानंतर हे बुद्ध शासन संपेल आणि पुन्हा नव्याने बुद्ध जन्माला येतील किंवा बुद्धत्व प्राप्ती करतील आणि पुन्हा बुद्ध शासनाची सुरुवात होईल. मध्यंतरीचा जो काळ असेल, तो म्हणजे बुद्ध शासनाचा नसेल. म्हणजेच काय, तर जेव्हा बुद्ध शासन असते, तेव्हा बुद्ध असतात, बुद्धांच्या धातू असतात, बुद्धाची शिकवण असते, भिक्खू संघ असतो आणि आपण बुद्धाचा धम्म समजून घेण्यासाठी आपल्याला योग्य ती संधी प्राप्त झालेली असते. तर हे 8 अट्टखन्नाज म्हणजे अयोग्य वेळा आहेत. अशा वेळेस आपण काय करू शकतो किंवा काय होत नाही याची तुम्हाला कल्पना आलेली असेल. त्याच्यानंतर 4 विपत्तीस किंवा संकट आपल्यावर येऊ नयेत, अशीही आपली भावना असते. जेव्हा आपण असं म्हणतो, "सब्ब अपराधं क्षमतु मे बनते." की ही संकट कोणती आहेत, की त्याच्यापासून आपलं रक्षण व्हावं. तर वाईट राज्यकर्त्याचा काळात जगणं म्हणजे असा राज्याचा काळ असतो, की जेव्हा आपल्यावर फार त्याचे दुष्परिणाम होत असतात. वाईट राजा असतो आणि त्याच्यामुळे जगणं कठीण असतं. 4 प्रकारच्या अपायगतीत जन्म होणं. म्हणजे 4 अपायगती मी तुम्हाला सांगितल्या असुर, तिरच्छान, भूत आणि नरक. हे 4 अपायगती आहेत. याच्यामध्ये जन्म होणं ही संकटं आहेत. शारीरिक विकृती असणं, हे सुद्धा संकट आहे. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, ज्ञान, सजगता, योग्य प्रयत्न आणि परिश्रमाची कमतरता असणं, ही सुद्धा किंवा हे सुद्धा एक प्रकारचं संकटच आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर 5 प्रकारचे शत्रू असतात. पूर असतो, महापूर येतो. आगीनं सर्व ध्वस्त होतं. बरेचदा वाईट शासक असतो किंवा चोर आपली संपत्ती चोरून घेऊन जातात किंवा अयोग्य मुलं असतात, वारसदार असतात. हे 5 शत्रू असतात मनुष्य समाजाचे किंवा एखाद्या व्यक्तीचे. 5 प्रकारचे व्यसनं असतात. ज्याला आपण म्हणू, की 5 प्रकारचे आपले 5 टाइप्स ऑफ लॉस म्हणजे आपला ऱ्हास होतो त्याच्यामध्ये, की जेव्हा आपल्या कुटुंबातील एखादा नातेवाईक असतो,
तो गेल्यानं आपल्यावर त्याचा आघात होतो. आपल्या संपत्तीची एखाद वेळ हानी होते, स्वास्थ्याची हानी होते. म्हणजे एखाद्या मोठ्या आजाराला आपण बळी पडतो. योग्य दृष्टिकोनाची हानी होते आणि कधी-कधी नैतिकतेचा सुद्धा ऱ्हास होतो. तर हे 5 आपले शत्रू आहेत. यापासून सुद्धा आपल्याला बचाव व्हावा, ही त्याच्या पाठीमागची भूमिका असते. जेव्हा आपण असं म्हणतो, की "ओकास वंदामी बनते." ठीक आहे. आणि द्वारतयेन कथं सब अपराधं, माझ्याकडून काही अपराध झाले असतील बनते, तर आपण मला क्षमा करावी. अशा पद्धतीची भावना आपण व्यक्त करतो आणि अशी भावना व्यक्त करतो, की आपल्याला मार्ग आणि फलाची प्राप्ती हो. म्हणजे थोडक्यात काय, तर निर्वाणाचा साक्षात्कार व्हावा, अशी प्रत्येकाची भावना असते. ती भावना आपण मनामध्ये ठेवून ती व्यक्त करायला काही हरकत नाही किंवा तशा पद्धतीचा संकल्प आपण करावा. आता निर्वाण किंवा मग्ग फलाची प्राप्ती म्हणजे नेमकं काय? तर एखादा व्यक्ती सोतापन्न मार्गावर जातो, तो सगदागामी होतो, तो अनागामी होतो किंवा तो अरहंत मार्ग फलावर तो प्राप्त होतो किंवा त्याला प्राप्ती होते मार्ग किंवा फलाची किंवा तो निर्वाण प्राप्त करतो. आता बरेचदा लोकांना ही शंका असते, की बाबा उपासक होतात का? तर हो, उपासक सुद्धा निर्वाणाचा साक्षात्कार करतात. ते सुद्धा सोतापन्न होतात, सगदागामी होतात, अनागामी होतात. आता उदाहरण जर द्यायचं झालं, तर राजा शुद्धोधन हे अनागामी झाले होते. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. आता आपण क्षमा याचना आपण कशी करतो? तर क्षमा याचना करत असताना आपण असं म्हणतो, "ओकास वंदामी बनते, द्वारतयेन सब अपराधं क्षमतु मे बनते." हे बनतेजी, मला वेळ द्यावा. मी आपणास वंदन करीत आहे. काया, वाचा आणि मनाने माझ्याकडून काही अपराध झाले असतील, तर ते सर्व क्षमा करा. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा अशा पद्धतीची भावना आपण व्यक्त करतो. इंदू सोमकर मॅडम, तुम्ही बंद हो. करा. तर आपण क्षमा याचना केल्यानंतर आपण हे समजून घेतलं पाहिजे, की आपण बुद्ध, धम्म आणि संघाला वंदन करतो. आणि हे 3 रत्न आहेत. हे रत्न म्हणजे काय? तर रतन हे असे आहेत, की जे सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी ज्या एखाद्याच्या मनाला आनंद देतात आणि आनंदच देतात. सर्व प्रकारचे हिरे असतील, सोनं, चांदी हे सुद्धा आनंद देतात. परंतु हे लोकीय रतन आहे. म्हणजे हे सर्वोत्तम रत्न नाही. तर बुद्ध, धम्म आणि संघ हे सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ रत्न आहे. आणि याचा परिणाम काय होतो? तर मनुष्य, देव, ब्रह्मा यांच्या मनाला सुद्धा ते आनंद देतात. आणि म्हणून आपण त्यांना लोकोत्तर रत्न असं म्हणतो, सर्वोत्तम रत्न म्हणतो, की ज्याच्यामुळं आपण निर्वाणाच्या मार्गावर आरूढ होतो आणि हा सर्वात मोठा लाभ असतो. सर्वात मोठा प्रतिपत्ती असं म्हणतात. आता ह्या रत्नांचे गुण काय असतात? तर हे अत्यंत सन्माननीय आणि मोहक. म्हणजे आता बुद्धांना जेव्हा पाहतो किंवा बुद्ध मूर्तीला, तर आपल्याला फार प्रसन्न असं वाटतं. त्याच्यामध्ये अनंत मूल्य आहेत. ते अतुलनीय आहे, सर्वश्रेष्ठ आहे. त्यांना पाहणं, भेटणं. दुसऱ्या शब्दात, की बुद्धांचे धातू असतात. त्यांचं दर्शन होणं फार कठीण असतं. कारण काय, की ते अनेक गुणांनी युक्त आणि गौरवशाली आहेत बुद्ध किंवा त्यांचा जो धम्म आहे तो किंवा त्यांचा जो संघ आहे, हा अत्यंत महत्वाचा आहे, ज्याला आपण रतन म्हणून संबोधतो. तर हे तीनही रत्न अत्यंत महत्वाचे आहेत. आता बुद्ध रतन जेव्हा आपण म्हणतो, तर बुद्ध 9 गुणांनी संपन्न आहेत. म्हणजे 9 गुण कुठले? इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरुष धम्मसारथी सत्ता देव मनुष्यानं. म्हणजे हे जे 9 गुण आहेत, या 9 गुणांनी ते संपन्न आहेत. आणि बुद्धाची शिकवण आपल्याला काय करतं? तर मनाची शांती मिळवून देते.
बुद्ध आश्रय घेण्यासाठी अत्यंत आदरणीय आहेत. हिरे, सोने, चांदी हे आपल्याला वर्तमानामध्ये शांती देतात. परंतु ज्यांना बुद्धांचा आश्रय मिळतो किंवा जे बुद्धांच्या सानिध्यात असतात, ते वर्तमानातच नाही, तर भविष्यात सुद्धा ते सुख प्राप्त करतात. सुख शांती प्राप्त करतात. निर्वाणाच्या मार्गावर ते आरूढ होतात. अशा पद्धतीनं आपल्याला बरीचशी उदाहरणं पाली साहित्यात दिसून येतात. म्हणून आपण असं म्हणतो, की बुद्ध हे सर्वोत्तम रत्न आहे. ननुंग समंग अत्थी तथागतेन. असं आपण नेहमी म्हणत असतो, की बुद्ध हे अतुलनीय सर्वोत्तम रत्न आहे. त्याच्यामध्ये नैतिकता आहे, एकाग्रता आहे, शहाणपण आहे आणि बुद्ध हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि जगामध्ये त्यांच्यासारखा कुणीही नाही. म्हणून आपण त्यांना अनुत्तरो सत्ता असं म्हणतो. बुद्ध हे जगात आणि सर्वात आदरणीय आहेत, अतुलनीय आहेत, दुर्मिळ आहेत आणि सर्वात योग्य असं ते रतन आहे. म्हणून आपण म्हणतो इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो. म्हणजे काय तर ते भगवान बुद्ध अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्या आणि आचरणाने युक्त आहेत, सुगती प्राप्त आहेत, लोकांतराचं रहस्य जाणणारे सर्वश्रेष्ठ आणि दमनशील पुरुषांचे सारथी आहेत. देव मनुष्यांचे ते गुरु आहेत. असंच आहेत ते तथागत अरहंत सम्यक संबुद्ध. या गुणांचं आपण सदैव स्मरण केलं पाहिजे. तर धम्म म्हणजे काय? तर धम्म गुण आपल्याला त्या गाथेमध्ये आपण म्हणत असतो, स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको एहि पस्सिको उपनायको पच्यतं वेदितव्यो विඤ्यो हि इति धम्मयाव जीवित पर्यंतं शरणं गच्छामि. अशा पद्धतीने आपण ही गाथा बोलत असतो. थोडक्यात काय तर भगवान बुद्धांनी ज्या धम्माचा उपदेश केला आणि ज्याची सत्यता येथेच आपल्या डोळ्यासमोर पाहता येतं. जो धम्म तात्काळ फळ देतो, कुणीही त्याचा अनुभव घ्यावा, जो निर्वाणाकडे घेऊन जातो, स्वतः अनुभूतीने तो पाहता येतो, अशा या धम्माचे मी जन्मभर अनुसरण करण्याचा निर्धार करत आहे. अशा पद्धतीची भावना जेव्हा आपण धम्मवंदना म्हणत असतो, तेव्हा आपण याचं सुद्धा पठण करत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की आपण नेमकं ही बुद्धवंदना, धम्मवंदना आणि संघवंदना म्हणत असतो, तेव्हा नेमकं काय होत असतं. आता संघरतन म्हणजे काय? तर भगवंताचा जो शिष्य आहे, तो सन्मार्गावर आरूढ आहे, सरळ मार्गावर आहे, ज्ञानाच्या मार्गावर आहे, उत्तम मार्गावर आरूढ आहे आणि 4 जोड्यांनी युक्त आहे. आता ह्या ज्या 4 जोड्या ज्या आहेत, अठ्ठपुरुष पुग्गला एस भगवतो सावक संघ, स्वतःपन्न, सगदागामी, अनागामी आणि अरहंत. हे 4 जोड्या म्हणजे मार्गावर आणि फलावर प्राप्त असणारे, त्यांना आपण वंदन करत असतो. त्या संघाला आपण वंदन करत असतो. आणि दुसरं म्हणजे की जो संघ आहे बुद्धांनी स्थापित केलेला, तो कसा आहे? तो स्वागत करण्यास योग्य आहे. दक्षिणा देण्यासाठी ते पात्र आहेत आणि जगामध्ये ते सर्वश्रेष्ठ पुण्याचं क्षेत्र आहे. जेव्हा आपण परिशुद्ध चित्त असणाऱ्या अशा संघाला जेव्हा आपण दान देतो, तर त्याचं अपरिमित पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. आता बुद्धांचं जेव्हा सद्गुण आपण लक्षात घेतो, जेव्हा आपण चिंतन करतो, तर त्याचे अनेक फायदे होत असतात, की बुद्धांची अत्यंत आदरानं आपण पूजा करत असतो. त्यांना सन्मान देत असतो आणि आपल्याला प्रसन्न मनाची प्राप्ती होत असते. आपल्या बुद्धीचा विकास होत असतो. आपल्यासोबत बुद्ध आहेत, ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते. पुण्याची आपल्याला प्राप्ती होते आणि आपणास अत्यानंद होतो. आनंद प्राप्त होतो. भयंकर एखादं संकट आलं असेल, धोका असेल, भीती असेल, तरीही आपल्याकडे ते श्रद्धाबल असतं, की बुद्ध आपल्याला या संकटातून निश्चितच बाहेर काढतील. कारण काय की आपण बुद्ध धम्म संघाप्रती फार श्रद्धावान असतो. आपल्या मनामध्ये त्यांच्याप्रती जी श्रद्धा भावना असते, त्या श्रद्धा भावनेने आपण या संकटाला आपण पार करू, अशी आपल्या मनामध्ये ती भावना उत्पन्न होते आणि आपण संकटावर मात करतो, असंही आपल्याला दिसतं. तर हे आहे श्रद्धाबल, जे आपण विकसित करू शकतो.
आपण वाईट कृत्य करण्यापासून दूर राहतो. ते यासाठी की आपल्याला सतत असं वाटत असतं, की बुद्ध माझ्या समोर आहेत आणि मी असं करता कामा नये, ही भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. आणि आपण जेव्हा बुद्धांचे धातू पाहतो, बुद्धांचे अवशेष पाहतो, त्यांना वंदन करण्यास आपण पात्र असतो. आपण वाईट कृत्य करण्यास आपल्याला लाज वाटते. आपण तसं करत नाही आणि वर्तमान जीवनात मार्ग किंवा फलप्राप्ती झाली नाही, तरीही आपला जो भविष्यातील जो जन्म आहे, तो सुगतीमध्ये होतो. म्हणजे मनुष्य लोकांमध्ये किंवा देव लोकांमध्ये आपल्याला जन्म प्राप्त करता येतो. म्हणजे आपण दुर्गतीमध्ये जाण्यापासून आपण आपला बचाव करतो आणि आपण सुगतीला प्राप्त होतो. थोडक्यात काय, तर जगातील जे सर्व प्राणी मात्र आहेत, ते बुद्ध आणि संघाबरोबर, श्रेष्ठ व्यक्तीबरोबर आपल्याला राहावं लागतं. आपण अशा सद्गुणी व्यक्तीस, बुद्धांना काया वाचा मनाने आपण वंदन करत असतो. तेव्हा आपण हेतुपुरस्सर जरी एखादी वाईट कृती केली असेल किंवा नसेल, तर व्यक्तीला त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतात. आणि हे परिणाम म्हणजे काय होतं? तर आपल्या मालमत्तेचं नुकसान होतं, एखाद्या वेळेला आजारपण येतं किंवा एखाद्या रोगाने आपण ग्रस्त होतो इत्यादी. काहीही होऊ शकतं. तर याही पेक्षा आणखी वाईट म्हणजे, की याचा परिणाम म्हणून एखाद्या वेळी दुर्गतीमध्ये सुद्धा आपल्याला जन्म प्राप्त करावा लागतो आणि निर्वाण मार्गामध्ये अडथळा उत्पन्न होतो. म्हणून आपण आपल्या ज्येष्ठांना, गुरुवर्यांना, संघाला सदैव आपण नमस्कार करावा आणि ओकास या सूत्राचं पठण करून हेतू पुरस्कार किंवा अनावधानाने आपण जे काही कृत्य केलेले आहेत, वाईट किंवा गुन्हा केला असेल, त्याचे परिणाम नाहीसे व्हावे आणि या जन्मात तसेच भावी जन्मात किंवा भावी जीवनामध्ये आपल्याला पुण्यकर्म प्राप्त व्हावं, अशी भावना आपण व्यक्त करावी आणि म्हणूनच ओकास म्हणून आपण आपला श्रद्धाभाव व्यक्त करतो आणि निरोगी आणि सुदृढ कर्म प्राप्त करतो आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपल्याला पाली साहित्यामध्ये अंगुलीमाल दिसतो, की ज्याने अनेक वाईट कृत्य केली, परंतु बुद्धांच्या तो सानिध्यात आला आणि त्यानं अरहत्व पद कशा पद्धतीने प्राप्त केलं, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असल्याकारण मी त्यावर विस्ताराने काही बोलत नाही. आणि थोडक्यात आज मी ही आपल्याशी जो संवाद साधला, तो संवाद आता मी या ठिकाणी थांबवतो. तुमचे काही प्रश्न असतील, 1-2 प्रश्न, तर आपण त्यावर चर्चा करूया. नमो बुद्धाय, जय भीम. साधू साधू साधू.